म्हणून बुद्धानं पहिलं सम्यक दृष्टी सांगितलं. जी कोणतीही गोष्ट करायच्या अगोदर आपण व्यवहारातही समजून घेतो आधी काय करायचं आणि मग त्याप्रमाणे करतो. तसं ध्यान किंवा कोणत्याही धम्माचं आचरण हे आधी समजून घेतलं पाहिजे आणि मग त्यानुसार केलं पाहिजे. व्हेरी सिंपल. सम्यक दृष्टीमध्ये काय गोष्टी येतात? सम्यक दृष्टी म्हणजे काय? आता सम्यक दृष्टी हा तसा सम्यक दृष्टी म्हणजे अंतर्दृष्टी ॲक्च्युली इनसाईट आहे. आता अंतर्दृष्टी म्हणजे केवळ आपलं ज्ञान नाही. अंतर्दृष्टीमध्ये बाह्यदृष्टी पण येते. कारण आपलं जीवन आपलं अस्तित्व हे काही असं सगळ्यापासून अलिप्त आहे असं नाही.